विरोधक सुद्धा त्यांना मतदान करणार आहेत. जनतेकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. गोरगरिबांची वालीच म्हणायला पाहिजे त्यांना. पक्षपात करत नाहीत. गरीब श्रीमंत जात भेद काही बघत नाही. उपयोगात पडणारा माणूस, सहकार्य करणारा माणूस म्हणून त्यांना मतदान देणार. तळागाळापर्यंत चुलीपर्यंत जाणारा कार्यकर्ता आणि त्यामुळे त्यांना 100% मतदान करणार. सकाळ संध्याकाळ कधीही गेलात तरी ते तुमच्या हक्कीला धावून येणार. राष्ट्रवादीचे राजू भाटले साहेबाची बाजी मानणार. अगदी आमच्या गावात पुरतो सोडा, वरच्या वाड्या वस्त्यावरून जर गेला तर भाटल्याशिवाय नावच कोणाचं घेत नाही. ते 24 तास जनतेसाठी उपलब्ध असतात. काम बोलतंय शेवटी. 100% आम्ही राजू पाटीलच्या पाठीमागे असणार. तरुण युवक गरिबांचा जाता येते, आणि लोकांना, तरुण वर्गांना, वयस्कर माणसांना आपलंसं करणारं त्यांचं नेतृत्व आहे. त्यामुळे गरिबांच्या तोंडात सारखं राजू वासळे असं त्यांचं नाव आहे. बारकं पोरगं बी सांगणार भाटे साहेबांनी काम केलेलं आहे. काय निकाल असेल 9 तारखेचा? 100% गुलाला घड्याळ राजू पाटीलच्यावरच पड. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील करंजफेन या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक, ग्रामस्थ आहेत, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. या मतदारसंघाचा कितपत विकास झाला आहे, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर एकंदरीत नागरिकांच्या मनात काय चाललंय, बाजी कोण मारणार, गुलाल कोणाला लागणार, हे जाणून घेऊया जनतेतून. काय सांगाल, एकंदरीत निवडणुका होत आहेत खूप वर्षांनी, काय वातावरण आहे इथलं? इथं वातावरण आमच्या इथं चांगलं आहे. भाटले साहेब असणे ज्या मुलाच्या वेळी कोरोना झाला त्यावेळी साहेब स्वतः हजर राहून त्या मुलाला आमच्या नेऊन ॲडमिट केलं. फळा मुलगा आहे त्याला घेऊन, आणि त्याला गरिबांचा जाता येते. त्यामुळे त्याने कोण विसरण्याजोगं नाही, प्रचार करायची काय आम्हाला गरज नाही. आमचं ऊन राजू भाटलेसनीच आम्ही मतदान करणार. आमचं आम्ही जर राजू भाटलेच असलो तरी सुद्धा माणसं सुद्धा आमच्या गावातले आम्हाला सांगायला येतात, संपर्क केला. त्यामुळे लोक त्यांना मतदान करतील काय? करणार की. कशाबद्दल? अहो, नेहमी तो रात्रंदिवस माणूस गरिबासाठी राबणारा आहे. आम्ही आता बघतोय, आम्ही फारसं राजकारण नाही तरी पण आम्ही बघतोय त्यांच्या लोकांसाठी राबणं त्यांचं चालू आहे. त्याबद्दल येणार की, निवडून येणार ते. कशी आहे काम करायची पद्धत, कशी आहे त्यांची काम करायची पद्धत त्यांची चांगली आहे. तशी लक्षात आलं, कोण आला, कुठल्या पार्टीचा, काय विचार येत नाही. ते काय बाबा तुझी अडचण आहे असं ते म्हणतात. मग ते कुठल्या गावचा आहेत काय हे सुद्धा विचार येत नाही. स्वतः पोलीस स्टेशनचं असू देत, तहसीलदार कार्यालयाचं असू देत, ते स्वतः संघ जाऊन त्यांचं काम त्या माणसांचं करतात. त्यामुळे गरिबांच्या तोंडात सारखं राजू वासळे असं त्यांचं नाव आहे. यावेळी पक्ष बघून मतदान होणार का व्यक्ती बघून होणार? व्यक्ती बघून मतदान होणार. व्यक्ती बघून, पक्ष नाही. आमचा पक्ष राष्ट्रवादी आहेच राजू वासळ्यांचा, आम्ही पण राष्ट्रवादीच आहे. पण राजू वासळ्यांनी मतदान आमच्या भागात इथं एवढं गुन्हा आमचं करणं पाहिजे. कुठेतरी तसंच आहे, चांगली संख्या आहे कुठेतरी सुद्धा. काय असेल 9 तारखेचा निकाल, काय असेल? राजू भाटले आमचे निवडून येणार की. काका, तुम्हाला काय वाटतंय, याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होते, काय प्रशासकांनी केले का हो? प्रशासनाच्या काय बाबतीत आम्हाला माहीत नाही. तरी एकंदरीत असं वाटतं की जे आता म्हणजे आपले भाटले साहेब होते 5 वर्षे, मग त्यांचे मिसेस होते जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी आमच्या इथले भरपूर कामं केल्या, वैयक्तिक अशी कामं केल्यातच. इथं सर्वसाधारणपणे मला वाटतं विरोधक त्यांनी म्हटलेलं नाही किंवा काही रात्रंदिवस त्यांनी सगळी कामं केलेली आहेत. अशी म्हणजे कुठलेही काम असू देत, कोर्ट कचेरीचे असू देत, दवाखाने असू देत किंवा पुन्हा मेट्रोचे असू देत, इथं मला वाटतं विरोधक सुद्धा त्यांना मतदान करणार आहेत. म्हणजे असं बोललं जातंय. आता एकंदरीत त्यांचं वातावरण इथं एकंदरीत चांगलं आहे. लोकांमधून मोठ्या प्रमाणात त्यांनाच का प्रतिसाद मिळतोय? तसं कर्तव्य त्यांचं आहे. कामाचं कर्तव्य त्यांचं असं चांगलं आहे की घरोघरा म्हणजे वाढदिवस असू देत किंवा कोणतं वारू देत, कोणतं आजारी असू देत, तो चुलीपर्यंत जाणारा माणूस आहे. असं इतर कुठलाही माणूस असे म्हणजे कुठलाही उमेदवार किंवा काय असं आतापर्यंत गेलेला नाही. असं त्यांचं कार्य आहे इथं चांगलं. म्हणजे आपल्या गावाचं असं नाही, बरेच गावात आता आम्ही फिरतोय, बघतोय प्रचाराला, तर बरीच ठिकाणी असे त्यांचे बोललं जाते. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? त्यांचे कार्य बघून किंवा त्यांचं कर्तृत्व, त्यापेक्षा उपयोगात पडणारा माणूस, सहकार्य करणारा माणूस म्हणून त्यांना मतदान देणार. कसे काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? चांगली आहे, एकदम चांगली आहे. म्हणजे असं तुम्हाला व्यक्तिद्वेष करणार नाही किंवा काय करणार नाही. कुठला स्थानिक पुढारी असू देत नसू देत, कोण त्यांचा कोणी जरी गेला तरी वैयक्तिक त्यांची कामं ती करणारच, अशी ते भाटले साहेब आहेत. काय यावेळी व्यक्ती बघून मतदान होईल का पक्ष बघून? जवळजवळ व्यक्ती बघून मतदान होणारच. त्यात आता राष्ट्रवादीचं थोडंसं म्हणजे कसं वातावरण चांगलं आहे इथं आता, आणि व्यक्ती बघून व्यक्तीच्या बाबतीत प्रश्नच नाही. निवडणुका आहेत जिल्हा परिषदच्या, काय वातावरण आहे इकडे? काय भाटले साहेबांना, राजू भाटलेंचे. बरं, का असं त्यांनाच का? त्यांना म्हणजे तळागाळापर्यंत जाणारा माणूस आहे.
त्यामुळे त्यांचं वातावरण चांगलं आहे. बरं काय काय विकास कामं केलं त्यांनी? ते 5 वर्षे होते तेव्हा त्यांनी विकास कामं भरपूर केली, रस्ते केले, पिकअप शेड दिली. यावेळी मतदान होईल का त्याला? होणार की मतदान होणार. का लोकांनी तिसनीच का निवडून द्यायचं? तळागाळापर्यंत चुलीपर्यंत जाणारा कार्यकर्ता, सगळ्या अडचणीला धावून येणार, सुखादुखात सहभागी होणार, म्हणून त्यांना निवडून द्या. काय पक्ष बघून मतदान होणार, काय व्यक्ती बघून होणार आहे? व्यक्ती बघून गुलाल कोणाला लागेल? बाटली साहेबांना. तुम्हाला काय वाटते कोणाला गुलाल लागेल? भाटवी साहेब लोक तिसनी निवडून देतील काय? नाही आमच्या इथे 100% येणार. कसं काय? अहो हा ज्याचं काम चांगलं आहे त्यांची तशी आहे होती. त्यामुळे होणार. कुणाला तरी कसं आहे कामाची पद्धत कशी आहे त्यांची? चांगली आहे पद्धत. तुम्हाला काय वाटते बाजी कोण मारेल बाजी? कारण राधानगरी मतदारसंघ भाटवे साहेबांचं कर्तव्यच त्यांनी आजपर्यंत आता नीती ठेवली आहे. तर ह्यो बाबा गरीब आहे आणि हा मोठा माणूस आहे आणि ह्याचं काम कसं करायचं ह्यो विचार नाही. कसलंही काम असू दे तुमचं, अगदी सामान्यातला सामान्य माणूस वाटेला जरी भेटला तरी सुद्धा हाक मारायच्या पुढे जाणार नाही. इतकं सामान्यपर्यंत तळागाळापर्यंत पोचलेलं आहे ते. किंवा विरोध पक्षाचा आहे किंवा विरोध पक्षाचा बाबा आणि ह्याचं काम करायचं नाही अशी त्यांची मुळापासूनच भावना नाही आहे. आम्ही आता अगदी सामान्यातली सामान्य माणसं, शेतकरी कुटुंबातली, तर अगदी हुंबऱ्यापर्यंत येऊन काय विचारपूस करतात, सुखादुःखात अगदी सहभागी, अगदी जिवलग ह्याच्या नातेवाईपेक्षा बी त्यांचं कर्तव्य चांगलं आहे, त्यांनी ठेवलं आहे. म्हणून त्यांनी आम्हाला सुद्धा खात्री आहे की आता त्यांनी जवळजवळ 2 निवडणुका जिंकल्या. आता यावेळी सुद्धा निवडणूक ते जिंकणारच कुठल्याही परिस्थितीत. काम करायची पद्धत मामा कशी आहे त्यांची? त्यांची कामाची गट काय बघायचं नाही बघा. सामान्य माणसापासून तळागाळातल्या माणसापासून वरच्या आपल्या लेवलपर्यंत अगदी ते स्वखुशीन अगदी मनात न भेदभाव न ठेवता काम करण्याची पद्धत त्यांची. आता राधानगरीमध्ये एवढं पक्ष आहेत, एवढं मोठं नेता आहेत, पण भाटियांच्या मागे एवढी संख्या का? संख्यामध्ये त्यांनी माणुसकी ठेवलीच तशी, म्हणून ते लोक मानतात. अगदी आमच्या गावात पुरतं सोडा, वरच्या वाड्या वस्त्यावरून जर गेलं असता तर भाटळेशिवाय नावच कोणाचं घेत नाही अशी त्यांनी पद्धतच ठेवली कामाची. त्यामुळे सामान्यातला सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा माणूस, बाकी काय नाही बघा. काय होईल या निवडणुकीत? काय होणार म्हणजे काय अगदी आणि काय व्हायचं, 2 वेळा गुलाल पडला, आता 3ऱ्या वेळी गुलाल पडणारच की, असं का म्हणता? अगदी खात्री आम्हाला आहे नव्हतीची. काही लोक म्हणतात त्यांनी काय करा नाही असं अहो म्हणतात. कोण म्हणायचं काय बघा, शेवटी लोक जनमत आहे. ते जनमताचं कुणाचं काय नाही, कुणाचं काय मत. माझ्या बुद्धीला पटेल ते मी वागणार, सांगणार, तुमच्या बुद्धीला पटेल ते सांगतील. अशी पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? व्यक्तिगत अगदी वैयक्तिक व्यक्ती बघून, अगदी वैयक्तिक व्यक्ती बघून होणार त्यांचं म्हणतात. खूप वर्षांनी होते निवडणूक राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. काय सध्या वातावरण आहे? कुणाचं पारड जड आहे? राजू भाटवे साहेबांचं वातावरण आहे. बरं, लोक मतदान करतील का त्यांना? लोक 100% मतदान करणार त्यांना. कशाबद्दल? त्यांचं कामच एवढं आहे, प्रचंड काम आहे त्यांचं. आणि गोरगरीब जनतेकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे, संसाराकडे लक्ष दिलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांना 100% मतदान करणार. कोणी राचेरेचा माणूस जाऊ दे, तो उपाशीपोटी घरातनं त्यांच्या बाहेर येत नाही. हेच त्यांचं कर्तृत्व आहे. कोणी दीनदलित जाऊ दे, पीडित जाऊ दे, कुठल्याही जाती धर्माचा, ते सर्व धर्म संभाव म्हणून मदत होणार त्यांना. काम करायची पद्धत कशी आहे? काम करायची, कोणी सामान्य माणूस जर आला तर तो रिकाम्या हातानं परत येत नाही घरातनं. कोणतंही पोलीस स्टेशनचं काम असू दे, तहसीलदार ऑफिसचं असू दे, कोर्टातलं असू दे, त्यांना सहकार्य ते 24 तास जनतेसाठी उपलब्ध असतात. आपण बघायला गेलं तर राधानगरीत अनेक पक्ष आहेत, अनेक दिग्गज उभारलेत. त्यांच्या मागे एवढी जनता का? यांचा म्हणजे त्यांचं काम आहे प्रचंड. आणि लोकांना, तरुण वर्गांना, वयस्कर माणसांना आपलंसं करणारं त्यांचं नेतृत्व आहे. अडीअडचणीला मदत करणं, त्यामुळंच त्यांच्यावर लोक एवढी जनता प्रेम करत आहे. आणि ते मताच्या रूपातनं त्यांची जनता, तेच भांडवल, माणसंच त्यांची भांडवल आहेत. संपत्ती दुसरी कुठली नाही, माणसंच ही संपत्ती आहे. पक्ष बघून लोक मतदान करतील का व्यक्ती बघून? व्यक्ती बघूनच मतदान त्यांना होणार आहे. आणि पक्षाचं सुद्धा कार्य आहे चांगलं. मुश्रीफ साहेब, KP पाटील साहेब त्यांच्या पाठीमागं भक्कम उभा आहेत. त्यांच्यामुळं सुद्धा त्यांना मदत होणार आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल काय असेल? राजू भाटवे साहेबांचं पॅनेल पंचायत समिती जिल्हा परिषदला निवडून येणार. दादा, कुणाचा वारा एकंदरीत काय सांगाल? साहेब लोक मतदान करतील का दिसणे? 100% मतदान करतात. कसं काय? काम बघून 24 तास काय एकसारखं काम, केलं त्यांनी काय? मदत केलेली आहे लोकांनी. हा. कसले पोलीस स्टेशन म्हणा, सगळं घरातील म्हणा, गावातलं म्हणा, रस्ते म्हणा, पाणीपट्टी सगळं केलेलं आहे साहेबांनी. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? का व्यवस्थित आहे.
नाही म्हणत नाही कुणाला, ते कुठल्याही पार्टीचा असू दे, मोठा असू दे बरी बारका असू दे, त्याचं काम केल्याशिवाय सोडत नाही साहेब. यावेळी जनतेतून त्यांना मतदान होईल का? 100% 100% मतदान करणार लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? व्यक्ती. भाटे साहेब म्हणून मतदान होणार 100% आमच्या गावात. सगळ्या गावातनी मतदान होणार, वाडी वस्तीतनी मतदान होणार. आणि 100% 9 तारखेला गुलाल हे साहेबांचा असणार, काही होऊ दे, गुलाल हे भाटे साहेबांचा असणार पॅनेलचा. काही लोक म्हणतात तिने काय कारण आहे म्हणतात. नाही सगळे केले. बारकं पोरगं बी सांगणार, भाटे साहेबांनी काम केलेलं आहे. बारकं पोरगं शाळेत जाणार बी, काय अडचण नाही साहेबांना. काका तुम्हाला काय वाटते, एकतर निवडणूक होते अनेक वर्षांनी, काय इकडे वातावरण आहे, कोण बाजी मारला असं वाटतंय? राजू भाटले. का? तसं आहे, त्यांचं कामच तसं आहे. त्यांचं रात्रंदिवस आमच्यासाठी ते राबणार आहेत. आणि तिने आम्हाला सांगितलंय, रातचा आम्हाला उठवा, या तुमच्या पाठीमागनं आम्ही येणार, पैसा असू द्या घर नसू दे, आम्हाला त्यांचा फुल पाठिंबा आहे. आणि आम्ही 10 वर्षे त्यांच्यासाठी आम्ही राबतोय. पण दुसऱ्या बाजूला बघायला गेले तर अनेक दिग्गज नेते बी आहेत. असू देत की, असं ना, आमचा जो नेता आहे त्यालाच आम्ही हे करणार. जनतेतून मतदान होईल काय भाटेस? होणार 100%. भाटेंचं काम करायची पद्धत कशी आहे? चांगली आहे. चांगले. काय काय काम, विकास कामं झालं? माफ झाल्या. आता ते सगळं सांगायचं गेलं नाही, आम्ही रात्र काढून बघितले आता. खरं अजिबात आम्हाला सोडून बघायला अजिबात जायत नाही काम झाल्याशिवाय. काही लोक म्हणतात काम करणे म्हणतात. ते म्हणणार की, विरोधक जे आहेत ते म्हणणार. हो, बर. कुणाला गुलाल लागेल यावेळी? राजू भाटलेच नाही लागेल. होय. आता जर तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीचे राजू भाटले साहेबाची बाजी मानणार. बर. कारण त्यांची जी कामाची पोझिशन बघितली तर चांगली आहे. गोरगरिबांची वालीच म्हणायला पाहिजे त्यांना. आणि मी पदवीभार करतो, कारण खरोखर त्यांचं जे काम आहे ते वाखण्याजोगं आहे. लोक राष्ट्रवादीला मतदान करतील का यावेळी? 100% करणार. कसं काय? कसं काय म्हणजे काम बोलतंय शेवटी, बरं. माणसाचं काम बोलतंय. तो माणूस पहिल्यांदा भोगलेला आहे, काम केलेलं आहे त्यांनी, त्यामुळं करणार. काय काय विकास कामं केलं त्यांनी? प्रत्येक गावात शाळा जमल तेवढा. आता जिल्हा परिषदला फंडच केवढा असतोय, त्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्या फंडाचा वापर केला ना. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची काय? एकदम भारी. बर. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? युवकांची एक स्फूर्ती त्यांच्या पाठीशी आहे. त्यांची काम करण्याची एक तरीका आहे. एक गरीब किंवा श्रीमंत हा दुजा भाव नाही, त्यामुळं त्यांना प्रतिसाद चांगला मिळते. बघायला गेलं तर अनेक वर्षांनी होती निवडणूक, नेमकी काय चुरस आहे या निवडणुकीत? चुरस अशी मला काय वाटतच नाही. चुरस कधी म्हणायची, हे चौरंगी लढत आहे, त्यामुळं साहेब हे 100% बाजी मारणार. लोक पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून करतील यावेळी? माझे मतानुसार तर व्यक्ती बघून करणार 100%. काय असेल 9 तारखेचा निकाल काय असेल? 100% राजू भाटले. दादा, तुम्ही युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका काय असणार आहे तुमची? 100% आम्ही राजू भाटेंच्या पाठीमागे असणार. तरुण युवक, कधी फोन लावला कधी फोन उचलतात, हक्क्याला धावणारा माणूस आहे. त्यामुळे यंदा गुल्लाला राजू भाटेंच्यावरच पडणार. लोक निवडून दिसतील का तिसने? 100% देणार कसं नव्हतं, काय? काय अडचण नाही. ते कुठल्याही पक्षपात करीत नाही. कुणी माणूस जायचं माझं असं काम आहे 100% करणार. तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा, कुठलं गाव, अदर जरी मतदारसंघाचा माणूस गेला तरी त्याचं काम करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनाच लोकांकडून प्रतिसाद का? काम सांगितलं ना, कामाच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरणार नाही. पक्षपात करत नाहीत. गरीब श्रीमंत जात भेद काही बघत नाही. कसलेही काम असू ते 100% करणार. तिथे जो माणूस गेला त्याच्या घरात बिनकामाचा माघार येणार नाही. बघायला गेलं तर निवडणूक ही अनेक वर्षांनी होती. सध्या काय वातावरण आहे, म्हणजे लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? थोडीफार पक्षपणा आहे, पक्ष सोडून पण त्यांना मदत करणारे लोक आहेत. त्यांच्या पाठीमागे असा ठराविक गाव आहेत कोणीही पुढार नाही, पण युवक वर्ग त्याच्या पाठीमागे भरपूर आहे. काय निकाल असेल 9 तारखेचा? 100% गुलाला घड्याळ राजू भाटेंच्यावरच पडणार. दादा, तू काय सांगाल नेमकं वारं कुणाचं आहे इकडे? राजू भाटे साहेबांचाच वार आहे. बरं. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? साहेबांची एक खासियत आहे की कधीही तुम्ही गेलात, सकाळ संध्याकाळ कधीही गेलात तरी ते तुमच्या हक्कीला धावून येणार. कधीही संध्याकाळी 12 नंतरही जरी गेलात तरी साहेब तुम्हाला हजर आहेत कामानिमित्त. कोणतंही काम असू दे, वैयक्तिक असू दे, गावाच्या विकासासाठी असू दे, तरी साहेब तुम्हाला कधी हजर राहतील. तरुणांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहे, काय कारण असेल?
तरुणांचं आकर्षण असण्याचं काम म्हणजे त्यांचं कोणतंही काम असू दे, वैयक्तिक असू दे, काही असू दे, मंडळाची त्यांच्या कामे असू देत, गावच्या विकास कामं घेऊन जाऊ देत, ते कधीही तुमच्या कामाला नाही म्हणणार नाहीत. प्रत्येक कामाला ते तुमच्या सोबत असतील. काय असेल 9 तारखेचा निकाल? राजू पाटील साहेब नक्की निवडून येणार. काय वाटते, पक्ष बघून मतदान होईल काय व्यक्ती बघून होईल? पक्ष आहेच, पण खास करून व्यक्ती बघूनच आहे मतदान होणार. कारण राजू पाटील साहेबांचं आकर्षण तरुण जास्त करून त्यांच्या ह्याच्याकडे आहे, तरुणांच्याकडे. तुम्हाला काय वाटते या निवडणुकीत कुणाला गुलाल लागलो? या नुकडे भाट्टे साहेबांनी नाव. काय म्हटला? भाट्टे साहेब कास का वाटते, काय केले तिने असं? ते मत चांगलं आहे त्यांचं. गोरगरिबांचा माणूस. कामाची पद्धत कशी आहे त्यांची? अरे कामाची पद्धतच वेगळी चांगली आहे. लोक दिसणी मतदान करतील काय? करणार कसं काय करणार, युक्तीच तशी आहे. आताच आपण राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील करंजपेन या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर नेमक्या या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत या सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.